आत्ताची राज्यातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिलेला आहे। त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। तर दुसरीकडे शिंदेंचे 16 आमदार सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे शिंदेंचे कोणतेही आमदार अपात्र होणार नाहीत। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे ठाकरेंना किंचितसा दिलासाही मिळतोय। 2018 साली ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेमध्ये केलेली दुरुस्ती ही नार्वेकरांनी अमान्य केली आहे। तर उद्धव ठाकरेंना पक्षातून काढण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचं देखील नार्वेकर म्हणालेले आहेत। आपण काही ठळक मुद्दे बघतोय। शिंदेंकडे बहुमत असल्याने खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच। निकालातले ठळक मुद्दे। सुनील प्रभूंना बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार नाही। शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करता येणार नाही। 25/2/2022 बैठकीला उपस्थित नसलेले अपात्र हे अमान्य। शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य आहे। उद्धव ठाकरेंना शिंदेंना पदमुक्त करण्याचा अधिकार नाही। आपण निकालातले ठळक मुद्दे बघतोय। पक्षप्रमुखाची इच्छा म्हणजे संपूर्ण पक्षाची इच्छा नाही। पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी हीच सर्वोच्च। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे निर्णय हे अंतिम। आपण बघतोय खरी शिवसेना शिंदेंचीच। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर हे सगळे जे आमदार आहेत ते पात्र ठरलेले आहेत। अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, महेश शिंदे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरनारे ठाकरे गटाचे देखील आमदार जे आहेत ते पात्र झालेले आहेत। अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, त्याचप्रमाणे नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव हे पात्र झालेले आहेत। रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, कैलास पाटील आणि संजय पोतनीस हे देखील आमदार जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत। उदयसिंह राजपूत आणि राहुल पाटील हे देखील पात्र ठरलेले आहेत। आपण बघतोय सगळेच आमदार जे आहेत दोन्ही गटाचे आमदार हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत।